राजेंद्र कोंढरे आहेत सध्या आपल्यासोबत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची आहे। राजेंद्रजी, आरोपपत्रात जे फोटो पोस्ट केले गेलेले आहेत, जे जोडले गेलेले आहेत, त्या फोटोजना बघितल्यावर खरंच म्हणजे शब्द सुचत नाहीत की ज्या पद्धतीनं मारहाण झाली असेल संतोष देशमुखांना, त्यांना नरक यातना खरं तर झाल्या असतील या सगळ्या लोकांनी, आरोपींनी त्यांना मारताना। आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातली? हे तीव्र संतापजनक आहे। त्यांनी पहिली नोंद घ्यावी अशी की तुम्ही ते फोटो दाखवले नाहीत ते बरोबर आहे एका अर्थाने, कारण प्रत्येक घराघरातली लहान मुलं सुद्धा हे फोटो बघत आहेत। अशा परिस्थितीमध्ये हैवानांनाही लाजवेल अशा पद्धतीचे अशी कृत्य करणारी ही सगळी बीडची टोळी आहे। आणि त्यांचा जो संरक्षण सम्राट काल मंत्रिमंडळाच्या चहापान याला उपस्थित होता, माझे अजितदादा पवार पालकमंत्री, तीव्र मराठा समाज आणि सगळ्यांच्या वतीने आव्हान आहे की आपण बीडमध्ये पहिला एक जनता दरबार फक्त पोलिसांसाठी घ्या आणि ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारच्या खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा ज्यांचे खरोखर अन्याय झाल्यात, खून झाले, त्यांचे आरोपी सापडत नाही, याचा रिव्ह्यू सलग त्यांनी 2 दिवस घेतला तर खरं बीड आता आपल्याला कळेल। तरी पण या निंदनीय गोष्टीचा निषेध करावा करून चालणारच नाही। या सगळ्या परिस्थितीमध्ये चांगल्यातले चांगले निष्णात वकील लावणे, योग्य न्यायालयीन यंत्रणेपुढे ती केस चालवणं आणि ह्याच्यातनं फाशीच्या शिक्षेपर्यंत, फास्ट ट्रॅक पर्यंत चालवणं आणि त्यांची पाळंमुळं शोधून काढून त्यांचे जे काही इतर सगळे जे धंदे आहेत ते उद्ध्वस्त करण्यासाठी सुद्धा बीड प्रशासन त्या पद्धतीने काम करतंय। असं काही चित्र आता दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। आणि आता सगळ्यात शेवटचं सांगतो, सोशल मीडियावर गेले 2 दिवस आपला बॉस 3 दिवसात बाहेर येणार अशा पद्धतीचे रील फिरतायत। शासनाचे आणि गृह खात्याच्या सर्व लोकांनी हे रील पाहावेत आणि अशा पद्धतीचं उदात्तीकरण सोशल मीडियात होत असेल तर कुठलं महाराष्ट्र आणि कुठं आपण चाललो याचा विचार केला पाहिजे। अगदी खरंय राजेंद्रजी, धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।